राज्यात महापालिका निवडणुका दिवाळीनंतर पार पडणार आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बहुतांश ठिकाणी महायुती एकत्र लढेल अशी शक्यता आहे। मात्र काही ठिकाणी युती व्हायची शक्यता ही फारच कमी आहे। महापालिकेसाठी महायुतीमध्ये कुठे कुठे युती होणार आणि कुठे नाही याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट बघूया। प्रत्येक ठिकाणी स्थानिक नेते तिथल्या स्थानिक वातावरणानुसार भूमिका जाहीर करत असतात। एकनाथ शिंदे यांना 100 जागाही मिळणार नाही। शिंदेंचा पक्ष हा अमित शहांची बेनामी कंपनी आहे। काही भागामध्ये अगर भारतीय जनता पक्षाचे ताकदीने अगर तिथे उभी आहे, मग तिथे काय निर्णय घ्यायचा हे शेवटी वरिष्ठ पातळीवर जसा निर्णय घेतला आहे। आगामी महापालिका निवडणुकांसाठी महायुती सज्ज झाली आहे। त्याच पार्श्वभूमीवर महायुतीतील तीनही पक्षांचा फॉर्म्युला समोर आलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बहुतांश ठिकाणी महायुती एकत्र लढेल अशी शक्यता आहे। मात्र काही ठिकाणी युती होण्याची शक्यता फार कमी आहे। मुंबई महानगरपालिकेत महायुती एकत्र लढणार असल्याची माहिती। पुणे महानगरपालिकेत भाजप आणि शिवसेना एकत्र, तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढणार। ठाण्यात शिवसेना आणि भाजपा एकत्र येण्याची शक्यता फार कमी। काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार। मला वाटतं प्रत्येक ठिकाणी स्थानिक नेते तिथल्या स्थानिक वातावरणानुसार भूमिका जाहीर करत असतात। तथापि या संदर्भातला निर्णय देवेंद्रजी, दोन्ही उपमुख्यमंत्री, आमचे प्रदेशाध्यक्ष असं मिळूनच त्या ठिकाणी घेतला जाईल। आज तरी त्या ठिकाणी अशा प्रकारची कुठली चर्चा नाही, निर्णय नाही। महायुती म्हणूनच एकत्र लढायचं अशी सध्या भूमिका आहे। ठाणे महानगरपालिका हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मजबूत गड मानला जातो। मात्र मंत्री गणेश नाईक यांनी थेट एकनाथ शिंदेंविरोधात दंड थोपटल्यामुळे ठाण्यात महायुतीमध्ये संबंध ताणले गेले। त्यामुळे एकनाथ शिंदे हे ठाण्यात एकला चलोनीचा नारा देण्याची शक्यता आहे। तर पुणे महानगरपालिकेवरील आपलं वर्चस्व ठेवण्यासाठी अजित पवार स्वतंत्र निवडणूक लढवण्याची भूमिका घेऊ शकतात। पुण्यात शिवसेना आणि भाजपा हे दोन पक्ष युती करण्याची शक्यता आहे। शेवटी हे सगळे निर्णय वरिष्ठ पातळीवर होतील। प्रत्येकाची ताकद महायुतीचं सरकार म्हणून निश्चित पद्धतीने आहे। शेवटी प्रत्येक जिल्हानिहाय, शहरनिहाय ज्या पद्धतीने माहिती महायुतीच्या नेते मंडळीकडे जातील त्या पद्धतीचे आदेश आमच्याकडे येतील। काही भागामध्ये अगर भारतीय जनता पक्षाचे ताकदीने अगर तिथे उभी आहे, मग तिथे काय निर्णय घ्यायचा हे शेवटी वरिष्ठ पातळीवर जसा निर्णय घेतला आहे तेव्हा आम्हाला कळवण्यात येईल। शेवटी जे काही सरकार बसतील, जे काही सत्ता येईल ते महायुतीच्याच सगळ्याकडे येईल एवढं विश्वास असतो। मुंबई महानगरपालिकेत महायुती एकत्र लढणार हे जवळपास निश्चित आहे। 2017च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत एकसंध शिवसेनेच्या 84 जागा निवडून आल्या होत्या। त्याचबरोबर मनसेच्या 6 माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। त्याशिवाय 3 अपक्ष माजी नगरसेवक देखील शिवसेनेसोबत आले। त्यामुळे एकूण 93 जागांवर शिंदे गटानं दावा ठोकलाय। त्यासोबतच काही निवडून येणाऱ्या जागा सुद्धा एकनाथ शिंदेंना हव्या आहेत। एकनाथ शिंदे यांना 100 जागाही मिळणार नाही। मूळ शिवसेना जी होती, आम्ही मूळ शिवसेना, आम्ही ठरवायचो कोणाला किती जागा द्यायच्या। हे त्यांच्या दारामध्ये आश्रितासारखे उभे आहेत, आमच्याशी युती करा आणि आम्हाला जागा द्या। कारण त्यांचे नेते अमित शहा आणि नरेंद्र मोदी आहेत। शिंदेंचा पक्ष हा अमित शहांची बेनामी कंपनी आहे, बेनामी कंपनी आहे। त्याच्यामध्ये फार मोठं त्यांचं काय मन गुंतलं असल्यातला भाग नाही। त्यांना काही मिळणार नाही। 5-25 जागा तोंडावर फेकल्या जातील। राज्यामध्ये महायुती सरकारमध्ये हे तिन्ही प्रमुख पक्ष एकत्र आहेत। मात्र स्थानिक पातळीवरच्या निवडणुका लढताना अनेक ठिकाणी त्यांना युतीच्या नियमांना बगल द्यावी लागेल अशी शक्यता निर्माण झाली आहे। प्रत्येक पक्ष आपला बालेकिल्ला कायम राखण्याचा प्रयत्न करेल। त्यामुळे अंडरकरंट लक्षात घेऊन या महानगरपालिका निवडणुकीत युतीचं गणित आखलं जाणार असल्याचं समजतंय। पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।